मंडळी नमस्कार. मी विनोद रायकर. आधुनिकतेच्या काळामध्ये आता आपण पाहतोय की शेतीच्या कामासाठी अनेक प्रत्येकाच्या दारापुढं आता ट्रॅक्टर आलेले आहेत. बैल असतील, बैलगाडी असेल आपल्याला आता पाहायला भेटत नाही. काही ठराविक ठिकाणी काही गावांमध्ये आपल्याला बैलगाडी असेल, बैल असतील पाहायला भेटतात. बैलगाडा शर्यत चालू झाली त्यामुळे अनेक बैलगाडा शौकीन आपल्या दावणीला खरं तर गोठ्यामध्ये बैल ती सांभाळत असतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये शेतीच्या कामासाठी, शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आले, ट्रॅक्टर आले. त्यामुळे ट्रॅक्टरची साधनं या ठिकाणी वापरत असतात आणि बैलगाडी असेल, बैल असतील, शेतीची कामं जी असतील ती करण्यासाठी बैलांचा उपयोग फार कमी झालेला आहे. बाबा काय सांगाल? पूर्वी आपण शेतीच्या कामासाठी आता आपण या ठिकाणी पाहतोय की बैलगाडीमध्ये या पेंड्या आपण भाताच्या घेऊन चाललेल्या आहेत. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ फार बदल होत चाललाय बरं. ट्रॅक्टरची साधनं खूप ट्रॅक्टर आधुनिक तंत्रज्ञान खूप येत चालले आणि त्यामुळे बैल असतील, आता हे पारंपरिक पद्धतीने शेती असेल कमी होत चालली. काय सांगाल? कारण त्याच्यानं बैल आम्हाला लागतातच. बैल हे आम्हाला लागतात. कारण आम्हाला शेतीच्या कामासाठी आता ट्रॅक्टरने जमत नाही. ट्रॅक्टरला लय पैसे जातात. हां. कारण जे बैल असले ना आमचं आउटकाठी वगैरे सगळं चालतं. हं. बरं आता हे भाताच्या पेंड्या घेऊन चालल्यात. किती पेंड्या बसल्या त्याच्यात? त्याच्यात 250 पेंड्या बसल्यात. हां. 250. आता मग भाताची मशागत असेल, आता हे वावराची मशागत वगैरे हो, हो. करण्यासाठी बैलच बैल वापरतात. वापरतात. नांगरट होती. बैलाशिवाय आम्हाला होत नाही. हं. नांगरटीला बैल लागतात. हं. असं हा बरं बैलांची नाव काय आहेत? सर्जराज. अजून बैल आहेत का? हीच 2 बैल आहेत? हेच दोन बैल. किती वर्षापूर्वीची बैल असतील? म्हणजे किती दिवसापासूनची बैल आहेत ही तुमच्याकडे? आता 5-6 वर्षाची. म्हणजे घरचीच आहेत की विकत आणली? विकत आणली होती. विकत कुठून? आमच्या गावातच घेतली. आपल्या गावातच हा का? हा गावातच घेतली. बरं मग आता हे नांगरणी बिंगरणी करायची असेल ना, हो नांगरटे आता करून घ्यायची. बैलांच्याच हा माध्यमातून? बैलांकडून करून घ्यायची. हं, हं, हं. बरं मग तुम्ही आता समजा मशागत करायची असेल हं. तर मग टायमिंग किती सकाळचाच असतो का दुपारच्या पारी कसं? सकाळच्या पारी सकाळ संध्याकाळी हं. 2 टाईम. तुमचा एखादा लहानपणीचा एखादा अनुभव शेतीची मशागत करण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर जायचे वगैरे ह्या गोष्टी? हो हो लवकर झाला आता सकाळच्या पारी. हां. उन्हाच्या आतमध्ये आपलं किती वाजता सकाळी किती वाजता जायचं? सकाळच्या 8ला झोपायची आणि 12 वाजता सोडून द्यायची. हं. आणि नंतर परत कधी? नंतर 4च्या पुढून. 4च्या पुढं? हो खळं बनवलं होतं का नाही? नाही खळं बनवत होतं आता, पण आता नाही सहसा बनवते. हां. आता हे असंच चारपत्ती आतून जोडीच्यात हां ना. पहिल्यांदा खळी करायची. आता याच्यात काय लावायचे वावरात? याच्यात हरभरा हं. गहू करतात. कडधान्य. हं, 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 हं. तर आपण पाहतोय की आधुनिकतेच्या युगामध्ये बैलगाडी असेल, बैल असेल आपल्याला फार पाहायला भेटत नाही. आणि दादा काय सांगाल? तुमचं नाव सांगा. दशरथ बाबूजी गुलाब. बरं मला सांगा पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ बघा, आधुनिक तंत्रज्ञान फार विकसित होत चाललंय आणि आता ट्रॅक्टर असेल, शेतीची मशागत करण्यासाठी वेगवेगळी उपकरणं आलेली आहेत आता. उपनेर देखील आलेलं आहे समजा. ह्या गोष्टी आलेल्या आहेत. बैलांशिवाय मशागत होत नाही. हं. बैल ते बैलच आले ना शेवट. बरं या बैलांचं संगोपन कसं केलं जातं? संगोपन आता ते त्यांच्यावरती लक्ष मुलाप्रमाणे द्यावं लागतं ना, असा विषय. म्हणजे त्याची मग खादट असेल वगैरे ह्या सर्व गोष्टी कशा पाहिल्या जातात बरं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळ- दिनक्रम कसा असतो? सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं आपल्याला गडीच व्हावं लागतं, असा विषय. नाही ना, पण कसं पाणी कधी पाजता, हा. खायला कधी घालता काय? सकाळचे खायला टाकलं का 10-11 वाजता पाणी पाजलंच पाहिजे ना त्यांना. हं. आपल्याला कसं पाणी लागतं तसं त्यांना पण पाण्याची गरजच आहे ना. दिवसभरात किती वेळा चारा टाकता तुम्ही? दिवसभरात फक्त 2 ते 3 वेळा. 2 ते 3 वेळा. तर आपण पाहतोय महत्त्वाचा विषय असा की आपण आधुनिक तंत्रज्ञान फार पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला बैलगाडी असेल, बैल असतील पाहायला भेटत नाही. उगाच बैलगाडा शर्यत चालू झाली म्हणून आपल्याला बैल पाहायला भेटतात. नाहीतर आजही आपण बैलांची संख्या जर पाहिली तर ही फार कमी होत चाललेली आहे आणि पारंपरिक शेती पद्धती ही देखील कमी होत चाललेली आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे. बरोबर आहे, वेळ देखील वाचतो आहे. त्याबरोबरीने पण महत्त्वाची गोष्ट अशी की बैल आपल्याला पाहायला भेटली पाहिजेत ही फार महत्त्वाची गोष्ट. आणि पारंपरिक शेती पद्धती आता हळूहळू लुप्त होत चाललेली आहे. काय सांगाल या बाबतीत? पारंपरिक शेती पद्धती फार लुप्त होत चालली. आता भाताला देखील उपनेर आले ना? हो भात लावायचं मशीन आहे. बैलच राहिली ना मुळात, हं, असा विषय. पण आता मला वाट नसल्यामुळे मग मला बैलांची गरजच आहे, हं. असा विषय. वाट म्हणजे ट्रॅक्टर जात नाही तुमच्या? ट्रॅक्टर जात नाही म्हणून तुम्ही बैल? म्हणून मी बैल पाळतो. हां हां आणि हां. पहिल्यापासून आपल्याला ती बैलांशिवाय करमतच नाही. बरोबर बरोबर. असा प्रत्येकाला विषय. एक आवड असते आवड बैल असते. सांभाळायची वगैरे. असं. तर चला मंडळी,
पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा महत्त्वाचा विषय असाच होता की जाताना या ठिकाणी मला बैलगाडी दिसली आणि त्यावरती ज्या पेंड्या रचलेल्या होत्या, फार चांगलं असं दृश्य होतं आणि ह्या दादांनी देखील त्याच्यावरती ह्या पेंड्या रचलेल्या आहेत. तर चला चला ठीक आहे.